मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आणखी 1 दिवसाची परवानगी। उद्याही आझाद मैदानात जरांगेंचं आंदोलन सुरू राहणार। मनोज जरांगे आणि शिंदे समितीची पहिली बैठक निष्फळ। मराठा आणि कुणबी एकच असा GR काढा। मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा जरांगेंचा निर्धार। मनोज जरांगेंच्या भेटीनंतर शिंदे समितीने घेतली मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याची माहिती। मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतात। मराठा आरक्षणासंदर्भातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर एकनाथ शिंदे देतील। जरांगे पुन्हा मुंबईत का आले हे सुद्धा शिंदे सांगतील। राज ठाकरेंचं विधान। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो। तामिळनाडूत होऊ शकतं तसं राज्यात का नाही? मराठा आरक्षणाबद्दल शरद पवारांचं मोठं विधान। तर इतकी वर्ष त्यांनी काय केलं? अजित पवारांचा टोला। उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत अंबादास दानवेंच्या फोनवरून चर्चा। तर ठाकरेंनी आंदोलकांना मदत करण्याचं आवाहन केल्याची संजय राऊतांची माहिती। नागपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं साखळी उपोषण। पहिल्या दिवशी 21 जणांचा सहभाग। तर सोमवारपासून ओबीसी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देणार। प्रकाश शेंडगेंची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी मुख्यमंत्र्यांचं घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन। तर वर्षा बंगल्यावरही विधिवत पूजा करत शहांच्या हस्ते बाप्पाची मनोभावी आरती। मी वाशिममधून आहे। वाशिमच्या शेंदोना गावाजवळचा पूल पुराच्या पाण्यामुळे खचलाय। पोहरादेवी ते शेंदोना मार्गावरची वाहतूक यामुळे पूर्णतः ठप्प झाली आहे। वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान तातडीने या पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी होतीये। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। यावेळी पुलावरनं एका कार चालकानं स्टंटबाजीचा प्रकार केला। स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय। चोपडा तालुक्यामध्ये झालेला मुसळधार पाऊस आणि वादळामुळे मका पिकाचं मोठं नुकसान झालं। तर अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरून घरगुती साहित्याचं नुकसान झालंय। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये। वाशिमच्या कारंजा शहरात नालेसफाई न केल्यामुळे सखल भागात पावसाचं पाणी साचून राहिलं। त्यामुळे परिसरात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळतंय आणि नागरिकांचे तुफान हाल होतात। अकोल्याच्या पिंपळखुटा चांगेफळ इथे मन नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले 3 तरुण बुडाले। नदीला पूर आल्यामुळे पाण्याचा अंदाज लागला नाही आणि हे 3 तरुण वाहून गेले। यातील दोघांना वाचवण्यात यश आलंय। तर 24 वर्षीय करण वानखेडे हा तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। 13 तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे मोठं नुकसान झालं। दरम्यान पालकमंत्री अतुल सावेंनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आलाय। पुरात अडकलेल्या नागरिकांचं सैन्य दलाकडनं रेस्क्यू ऑपरेशन केलं गेलं। दरम्यान हुनगुंदामध्ये सैन्य दलाकडनं मेडिकल कॅम्पचं आयोजन केलं गेलं होतं। यावेळी नागरिकांची आरोग्य तपासणी पार पडली। चंद्रपूरच्या भद्रावतीत जोरदार पाऊस पडला। डोलारा तलाव ओव्हरफ्लो होऊन परिसरातील घरांमध्ये पाणी शिरलं। यामुळे नागरिकांच्या धान्यासह साहित्याचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तातडीनं नागरिकांना मदत मिळावी अशी मागणी जोर धरली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये आलेल्या पुरामुळे अटकळी शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं। या भागात झाडावर अडकलेल्या व्यक्तीचं प्रशासनानं बोटीद्वारे रेस्क्यू ऑपरेशन केलं आणि संबंधित व्यक्तीला सुखरूपपणे बाहेर काढलंय। मुळशी तालुक्यातील 50 गावांना पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण 97% इतकं भरलंय। मात्र पावसानं विश्रांती घेतल्यामुळे मुळशी धरणाच्या सांडव्यातनं पुण्याच्या मुळा नदीकडे होत असलेला 1300 क्युसेक पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला गेलाय। चंद्रपूरच्या औष्णिक विद्युत केंद्रातील 210 मेगावॅट क्षमतेचे 2 संच बंद पडलेत।
तांत्रिक बिघाडामुळे संच क्रमांक 3 आणि 4च्या कोळसा हाताळणी विभागातील गॅन्ट्री खाली पडल्याची घटना घडली। सुदैवानं यात कुणालाही इजा झालेली नाहीये। सिंधुदुर्गातल्या करूळ गगनबावडा घाटात दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे। ही दरड हटवण्याचं काम सध्या सुरू आहे। एक मोठी बातमी, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात मराठा आंदोलकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। स्थानक परिसरात ठिय्या मांडून या आंदोलकांनी तुफान घोषणाबाजी सुरू केली आहे। सीएसएमटी रेल्वे स्थानक परिसरातनं आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने पाटील यांनी। सध्या आपण सीएसएमटी स्थानकात आहोत आणि समोर बघतोय की मोठ्या संख्येनं हे सर्व मराठा बांधव एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्यत्वे एक्सप्रेसचा जो प्लॅटफॉर्म आहे, जो प्लॅटफॉर्म क्रमांक 8 पासून प्लॅटफॉर्म क्रमांक 18 पर्यंत आहे, अशा अनेक ठिकाणी हे सर्व मराठा बांधव एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। इथेच ते काही काळ थांबलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून आपण जर बघितलं तर अनेक ठिकाणी मराठा बांधव मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अशा सगळ्यांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। कुठं जायचं आहे स्थानकात? काय थांबलात? आम्हाला आरक्षणामुळे आलोत आम्ही। आरक्षण दिलेलं नाही, देत नाहीत। जरांगे पाटला सोबत आलेलो आम्ही। या ठिकाणी मनोजदादा जरांगे साहेब या ठिकाणी उपोषणाला बसलेत। आम्हाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मराठा कधीही या ठिकाणी मुंबई सोडणार नाही। आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे सगळे लोक एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी विशेष करून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरामध्ये त्यांची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं फलाटावरती सुद्धा ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। यानंतर ही बातम्यांचा वेगवान आढावा पुढे सुरू ठेवूया। शिंदे समितीनं आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांची आज भेट घेतली। न्यायमूर्ती संदीप शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली। यावेळी शिंदेंनी त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली, परंतु जरांगे पाटलांनी या मागणीला नकार दिला। न्यायमूर्ती शिंदेंनी मिळालेल्या नोंदींची माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे। 2,39,000 नोंदी मान्य केल्याची माहिती त्यांना देण्यात आली, तर मराठवाड्यामध्ये 47,000 नोंदी सापडल्याची माहितीही शिंदे समितीच्या वतीनं दिली गेली आहे। जरांगे पाटील यांचं काही प्रमाणात समाधान झालं, पण मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल, त्यानंतर चर्चेची आणखी एक फेरी पार पडेल। सोबतच हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वतः मान्यता दिली असल्याची माहिती शिंदे समितीकडनं देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीनंतर शिंदे समितीनं मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली। मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यावर विखे पाटील मुख्यमंत्र्यांची भेट घेतील अशी सूत्रांची माहिती आहे। ओबीसींमध्ये 350 जातींचा समावेश कसा केला गेला असा सवाल मनोज जरांगेंनी शिंदे समितीला विचारला, तर मराठा कुणबी एकच आहेत, 58 लाख नोंदींचा आधार घ्या असाही आग्रह जरांगेंचा आहे। मराठा समाजाला कुणबी घोषित केल्याशिवाय मागे हटणार नाही असं मनोज जरांगेंनी शिंदे समितीला सांगितलं, तर आम्हाला 6 महिन्यांचा वेळ लागेल असं शिंदे समितीनं मनोज जरांगेंना उत्तर दिलंय। तर पुढच्या शनिवार रविवारी एकही मराठा घरी दिसणार नाही, तुमच्या हातात केवळ 6 ते 7 दिवस असल्याचं जरांगेंनी शिंदे समितीला सांगितलं। आदेशाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा निर्धारही मनोज जरांगेंनी व्यक्त केला। मनोज जरांगे पाटलांनी आज पुन्हा एकदा आझाद मैदानात पोलीस स्थानकात अर्ज दिलाय। बेमुदत आणि आमरण उपोषणाची सविस्तर माहिती पहिल्याच अर्जात दिलेली असताना रोज रोज अर्ज करण्याची सक्ती का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला। ज्या आमदार आणि खासदारांनी मनोज जरांगेंची भेट घेतली आणि पाठिंबा जाहीर केलाय, त्यांनी ओबीसी आरक्षणाबाबतची त्यांची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी ओबीसींचे नेते लक्ष्मण हाकेंनी केली आहे। तर महाराष्ट्र सरकारनं ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सांगितलं होतं। याच संदर्भात सरकारनं 2 दिवसात आपली भूमिका स्पष्ट करावी असंही हाके म्हणतात।